आता तुम्ही स्क्रीनवर ज्या मोठ्या मोठ्या डॉल्फिन बघितल्या ते या रामधामचाच एक अजून भाग आहे, तो म्हणजे लाईट हाऊस वॉटर पार्क. तर लाईट हाऊस वॉटर पार्कचं एंट्री गेट आहे, जे तुम्ही आता मोठ्या मोठ्या डॉल्फिनच्या रूपात बघितलं. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता इथे एक टॉवर दिसतं आहे, ते आहे लाईट हाऊस वॉटर पार्क. इथलं लाईट हाऊसची ती प्रतिकृती आहे. आणि इथून या गेटवरून आता आपण आतमध्ये जाऊया. इथे वेगवेगळ्या प्रकारचे 5 वॉटर टँक्स आहेत आणि बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या स्लाईडसुद्धा आहे. मला इथे असं सांगण्यात आलं आहे की इथे कॅप्सूल राईड पण आहे, काय ती पण एक नवीन त्यांनी काहीतरी सुरुवात केलेली आहे. तर आता आतमध्ये बघूया. असं आता मला इथला मॅनेजर जे आहे त्यांनी सांगितलं आहे की समरमध्ये इथे एका दिवशी 2 ते 2,500 लोक व्हिजिट देऊन जातात. आणि एवढा मोठा हा 30 एकरमध्ये पसरलेला परिसर आहे. या सगळ्या याच्यात कितीतरी लोक रोज आपला आनंद इथे येऊन शेअर करतात आहे. हे खरंच एक कौतुकास्पद आहे. चला तर आता आपण इथून आतमध्ये जाऊया. गेटमधून आत आल्यानंतर लोकांच्या सुविधेसाठी इथे बॅक काउंटर्स वगैरे आहेत. आणि माझ्या पाठीमागे इथे सगळे टँक्स आहेत. इथे DJ चालू आहे खूप जोरामध्ये, त्याच्यामुळे मला इथे फारसं बोलता येणार नाही. तर आता आपण एन्जॉय करूया या वॉटर पार्कचा आणि इथल्या वेगवेगळ्या राईड्स पण आपण बघूया. आम्ही या वॉटर पार्क मध्ये आलो आहे आणि इथे हे जे सगळं तुम्ही बघताय सगळेजण मस्तपैकी एन्जॉय करताय. आता ही एक छोटीशी मुलगी पण आमच्यासोबत इथे आणि तिचे बाबा आहे. तर आता त्यांनाच विचारूया आपण, तुम्ही इथे किती वाजता आले सकाळी? श्रीमान्य सर, प्रथम नमस्कार. आम्ही सकाळी या ठिकाणी 11 वाजता आलो आणि आम्ही गोंदिया जिल्ह्यामधले प्रॉपर आहोत आणि मी सुद्धा एक ग्रामविकास अधिकारी आहे आणि विथ फॅमिली आम्ही 5 गाड्या घेऊन आलो आहे इथं. आणि रामधाम जर नाव ऐकलं, या नावानिमित्त आम्ही आलो. याच्या अगोदर 2-3दा आम्ही फक्त ऑफिसचे लोक आलो होतो. पहिल्यांदा आम्ही विथ फॅमिली आलो, कारण की ऑफिसच्या लोकांना हा जो ठिकाण आहे हा खूप आवडला. त्याच्यामुळं असं वाटलं की या फॅमिलीच्या लोकांना सुद्धा या ठिकाणी आणावं. आणि फॅमिलीच्या लोकांसाठी आम्ही जसं कोमाराला एक वॉटरफॉल आहे, त्याच्यानंतर मुंबईला आहे, त्याच्यानंतर पुण्याला आहेत आणि त्याच्यानंतर आपण नागपूरच्या जवळ काही वॉटरफॉल आहेत. त्याच्यापेक्षा आम्हाला अतियोग्य वाटलं आणि या ठिकाणी आल्यानंतर असं उत्तम वाटलं की काहीतरी असं काही कोणाची अडचण नाही. आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आम्हाला जो एन्जॉय करायला आमचे लहान लहान पिल्लू आहेत, त्या ठिकाणी खरोखरच ये भी हीरो लोग हैं हमारे और ये पूरी दुनिया घूम के आए हैं. लेकिन हमारे नज़दीक का ये इतना सुंदर और बहुत अच्छा जो वाटरफॉल हमने देखे है, ऐसा वाटरफॉल अगर हर जिले में रहा तो हमारे लिए और हमारे फैमिली के लिए अगर बेटर रहेगा, ऐसा मेरे को लग रहा है. और ऐसे एंजॉय करने के लिए एक आधा सैटरडे को और सैटरडे और संडे ऐसे जो दिन आते हैं, वो दिन में फैमिली के लिए जो टाइम बिताने के लिए हमको बहुत बहुत खुशी होंगी ऐसे जगह, क्योंकि सब कुछ सेवा है और कोई किसका टेंशन नहीं है और सब एंजॉय कर रहे हैं. हमारे बच्चे लोग कम से कम 40-50 लोग जो आए हैं. हमारी गँग भी बहुत बड़ी है लेकिन इधर उधर फैली है. लेकिन या ठिकाणी आल्यानंतर खरोखर समाधान खूप खूप वाटलं आणि त्याच्यामुळं मी आपल्या न्यूज चॅनलचं अभिनंदन मानतो की मला या ठिकाणी 2 शब्द बोलून या दृष्टिकोनातून मला संधी दिली. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा.
खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही बघू शकता त्यांनी आता सांगितलं गोंदिया जिल्ह्यातून ते आले आहेत आणि खूप मोठी गँग घेऊन आलेले आहेत. तर हा बेटा बोल बोल बोल. हाँ इस वाटर पार्क में आकर मुझे बहुत अच्छा लगा. ऐसा वाटर पार्क मैंने अपनी जिंदगी में कभी नहीं देखा. क्या बात है, जिंदगी में कभी नहीं देखा असं ओपिनियन दिलंय. और ये वाटर पार्क में तो और बहुत अच्छे खिलौने भी है, ये भी है, तो बहुत अच्छा लगता है. ट्यूब भी मिले. ऐसी वाटर पार्क राइड कभी नहीं मिले. गार्डन तो बहुत अच्छा है यहाँ का. और वो वहाँ के वो स्लाइड है वो मुझे बहुत पसंद है. वो बहुत अच्छे है. आखिर में थैंक यू. थैंक यू. बहुत बहुत बढ़िया ऐसा ये बच्चे ने अपने को बताया है. आता माझ्यासोबत गोंदिया जिल्ह्यातील विस्तार अधिकारी सुद्धा इथे आहेत. खूप दुरून दुरून इथे लोक येतात आणि मोठे मोठे अधिकारी वर्गाचे लोक इथे येऊन एन्जॉय करतात आहे. हे खरंच एक खूप छान वाटतंय आम्हाला. ते सुद्धा आपल्याशी थोडं बोलणार आहे इथे. तर सर आपण काय सांगा. सर नक्कीच हे एक फॅमिलीसाठी खूप छान डेस्टिनेशन आहे. या ठिकाणी विथ फॅमिली एक व्यवस्थित एन्जॉय होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण रुटीन डेला आपण जे इतकी मेहनत करतो तर हे इवन आम्हाला एक फक्त संडे मिळतो त्या दिवशी फॅमिलीसोबत या ठिकाणी यायला खूप आवडतं. आम्ही वारंवार या ठिकाणी येतो तरी पण कधी कंटाळवाणं वाटत नाही. आणि नेहमी वारंवार वेगवेगळ्या व्हेरायटीज हे लोक उपलब्ध करून देतात. हे आम्हाला फार आवडतं सर. आता माझ्यासोबत या वॉटर पार्कचे असिस्टंट ऑपरेशनल मॅनेजर रजत चव्हाण जी आहेत. आणि रजतजींना या सगळ्या मी विचारणार आहे की या स्लाईडचं नाव काय काय, त्याची स्पेशालिटी काय आहे. तर रजतजी या स्लाईड्समध्ये सगळेजण खूप एन्जॉय करतात आहे. आता थोड्या वेळापूर्वी माझ्या अंगावर पण चांगलंच पाणी उडालेलं आहे. तर त्याच्यामुळे जरा सांगा या स्लाइड्सबद्दल. सर जैसा कि अभी यहाँ पे ये 3 जो बड़ी वाली स्लाइडें देख रहे हैं, जिसमें सबसे पहले सर ये रेड वाली स्लाइड, इसका नाम है सुपर कर्ल, जो अभी विदर्भ में फर्स्ट टाइम यहाँ लॉन्च हुई है हमारे लाइट हाउस वाटर पार्क में. और इसके बाद में आते हैं सर ये अपनी मल्टी लेन. इसमें स्लाइड के ये मैट के माध्यम से आना होता है. ठीक है, तो एक साथ इसमें 3 पैसेंजर एक साथ आ सकते हैं. और इसके बाद में हम देखते हैं कि यहाँ पे जो येलो वाली जो स्लाइड है ये सर थंडर क्रूज करके, इसमें ट्यूब के माध्यम से आया जाता है. इसमें 2 पैसेंजर एक साथ इसमें मतलब आ सकते हैं डायरेक्ट सर. तो ऐसी ये 3 स्लाइडें हैं सर अपने पास में. हे खरंच खूप इथे एन्जॉय करतात आहेत लोक. आणि जसं की यांनी सांगितलं ही विदर्भातली ही पहिली स्लाईड आहे ज्याचं नाव सुपर कर्ल आहे. तर कुठेच नाही आहे विदर्भामध्ये. आपण वरती जाऊन पण बघूया आता या स्लाईडला. चला. पार्कमध्ये भरपूर मस्ती करून झाल्यानंतर
बाहेर निघाल्यावर लक्षात येतं की आपल्याला भूक लागलेली आहे आणि त्याच्यासाठी इथे या संस्थेनी या ऑर्गनायझेशननी खाण्याची सुद्धा सोय केलेली आहे, ज्याला त्यांनी मिनी मिल असं नाव दिलेलं आहे. आपण जे काही चार्जेस इथे पे करतोय त्याच चार्जेसमध्ये इथे एक मिनी मिल आहे. सर इथे काय मिनी हाँ सर, तो जो हमारा जो टिकट का पैकेज है उसमें हम मिनी मील की सुविधा प्रोवाइड करते हैं गेस्ट को. आइए मैं आपको दिखाता हूँ. इसमें जीरा राइस पुलाव, मटर पनीर और दाल तड़का इसमें मिलता है सर. ये लिमिटेड होता है, वन टाइम मिलता है. यदि किसी को एक्स्ट्रा लग रहा है तो एक्स्ट्रा पे करके ले सकते हैं. तर इथे येणाऱ्या लोकांसाठी ती पण एक सुविधा आहे. म्हणून समजा डबे इथे मला वाटतं बाहेरचं जेवण अलाऊ नाही आहे ना, बाहेर का खाना अलाऊ आहे यहाँ पे? अलाउ है. इथे बाहेरचं इथे बाहेरचं जेवण सुद्धा अलाऊ आहे. बऱ्याचशा ठिकाणी ते अलाऊ नसतं, पण यांनी इथे ते अलाऊ ठेवलेलं आहे. पण समजा तुमच्याकडे सोय नाही आहे तर इथे तुमच्यासाठी मिनी मिलची सोय केलेली आहे. आणि जर तुम्हाला आणखीन काही घ्यायचं असेल तर तुम्ही वेगळे चार्जेस भरून इकडे एक चायनीज काउंटर आहे ते घेऊ शकता. एकदा हा पूर्ण परिसर आपण बघून घेऊ. दूध गिलास में या प्लेट में. देखो ये जापानी गिलास है और देखो जी ये पानी लेके आओ बेटा हमारे पानी इनके पेट में जाओ. मुर्रेट पानी पेट में आए तो बताना आ रहा है. 1 2 3 बोलो गुचड़ू. लगाओ कान में, बोलो ठूस. आया पानी? आ रहा है? हाँ आ रहा है. ताली बजाओ. थोड़ा थोड़ा आ रहा है या ज़्यादा ज़्यादा आ रहा है? थोड़ा थोड़ा आ रहा है. ठंडा लग रहा है या गर्म? ठंडा. ठंडा लग रहा है. फूंक मार दो इसमें. बस एक फूंक यहाँ मारो. पानी गया देखो इनके पेट में. पानी कहाँ गया? नीचे. आधा नीचे गया आधा पेट में. आपको मालूम हुआ नहीं? अभी ये भैया यहाँ पे सूसू करेंगे. आगे आ जाओ. कमर पे हाथ रखो, कमर हिलाओ, जोर जोर से हिलाओ. सूसू भाई नहीं. इसमें कुछ है क्या? नहीं है. यहाँ लगाएंगे खासो. है जोर से खाओ, खासो, खाओ, जोर से, जोर से, बस ज़्यादा मत खासो, बाढ़ आ जाए. ओके जी. राम राम साहब. राम राम साहब. आता आपण मॅजिक शो बघितला आणि तिथे माझी या एका परिवाराशी ओळख झाली. दोघंही डॉक्टर आहेत आणि आपल्या नागपूरमध्ये सेवा देतात आहेत. खरंच डॉक्टर म्हणजे देवासारखेच आहे आमच्यासाठी. कोविडमध्ये या लोकांनी खरंच खूप काम केलेलं आहे सगळ्या. तर यांना आपण विचारूया की रामधाम यांना कसं वाटलं. नमस्कार, मी डॉक्टर ढगे, डॉक्टर नितीन देवते. आम्ही नागपूरवरून आहोत आणि जसं की आम्ही डॉक्टर आहेत, आम्ही पेशंटचं ट्रीटमेंट म्हणजे समजा किंवा पेशंटला टेन्शन असेल किंवा BP असेल, शुगर असेल, आम्ही सांगतो की तुम्ही शांतपणे योगा करा, व्यायाम करा. मग आम्ही काय करायचं तर आम्ही असं वाटतं की सुट्टीच्या दिवशी आपल्या जवळच्या परिसरामध्ये कुठे का होईना आपला स्वतःचा स्ट्रेस कमी करायसाठी जायचं. तर योग्य प्रमाणे आम्हाला असं की राम आहे आणि धाम आहे आणि जवळ रामटेक आहे. तर चला थोडं निसर्गाच्या परिसरात गेल्यानंतर जो स्ट्रेस फ्री एक एन्व्हायरमेंट मिळतं तो आम्हाला इथे भेटला. आणि इथे आल्यानंतर खरंच खूप छानपणे त्याने एक क्रमवारीने जसं केलं आहे की रामदर्शन दिलं आहे, नंतर शिवदर्शन दिलं आहे, नंतर गणपती दर्शन दिलं आहे, नंतर प्रत्येक ठिकाणी लहान मुलांसाठी वेगळं प्रकारचे खेळणे वगैरे त्यांच्यासाठी वेगळे पर्याय त्यांनी दिले आहेत. आणि नंतर हा मॅजिक शो म्हणजे फुल स्ट्रेस फ्री जो एक आमच्या आयुष्यामध्ये जरूरचा एक तणाव होतो तो आम्ही पेशंट आणि नंतरचा तणाव जर बघितला असता तर आम्ही तो पूर्ण पेशंटचा जो विसरून जातो आणि ते तणाव फ्री होऊन जातो. त्यामुळे आम्ही नेहमीच इथं माझा हा तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा येण्याचा हा वेळ आहे. इथे आम्ही नेहमी येतो आमचा तणाव कमी करण्यासाठी. तुमच्यासोबत बच्चे कंपनी पण आलेली आहे. बेटा तुझं नाव काय? श्रेयस. श्रेयस तू मॅजिक शो बघितला, हाँ कसा वाटला? छान. छान वाटला. तुझं काय नाव बेटा? दिवेश. दिव्येश. तुझं काय, तू आता कितवीत आहे?
थर्ड मध्ये. आणि तुला कसं वाटलं इथे? मला वाटलं की मॅजिक शो मध्ये ते 2 कबूतर कसे निघाले एक सोबत एक होता तर खरंच खूप छान सगळे एन्जॉय करतात आहे आणि चांगली इथे एक परिवाराशी ओळख झालेली आहे. यांचं ओपिनियन मॅटर करतं कारण हे एक डॉक्टर आहेत, एक बऱ्याचशा रुग्णांना सेवा देतात आहे, त्याच्यामुळे त्यांनी इथे ज्या गोष्टी सांगितल्या की एक स्ट्रेस फ्री वातावरणात ते येतात. खरंच खूप खूप धन्यवाद आपल्या दोघांचेही. आता आपण या रामधाम मधलाच अजून एक भाग सुवी बर्ड पार्क मध्ये आलो आहे आणि माझ्यासोबत आता इथे सरगम बघेले आहे. तर आता आपण इथे हे सगळे पक्षी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पक्षी पण इथे बघणार आहे आणि सोबतच त्यांची माहिती पण घेऊ. चला, तुम्ही आता स्क्रीनवर काही काही पक्षी बघतायत आणि त्यांची नावं पण इथे लिहिलेली आहेत. तर सरगमजी मला एक सांगा, इथे किती पक्षी आहेत एकूण? 29 स्पेसिसचे सर्व आपल्याकडे पक्षी आहेत. 29 स्पेसिसचे 29 प्रकार पक्ष्यांचे आहेत. अजून किती पक्षी आहेत सगळे धरून? हे अप्रॉक्सिमेटली 350 to 400 टोटल बर्ड्स आहेत आपल्याकडे. ओके. ज्यामध्ये बर्ड्स आहेत, काही पेट्स आहेत, रेप्टाईल्स आहेत. त्यामध्ये हे ऑस्ट्रेलियन पॅरेट्स आहेत, स्मॉल कोन्यूर्स म्हणून आहेत. ह्याच्यामध्ये सबम्युटेशन असतात, येलो सायडेड, पायनॅपल, ग्रीन चिक. आणि समोर आले तर हे सन कन्यूर आहेत. खूप असे सुंदर हे बर्ड आहे सन कन्यूर. जस्ट लाईक याचे रंग बघितलं तर तुम्ही जस्ट लाईक सन, आपला सनचा कलर असतो ना, तशा प्रकारे आहे. ही पण ब्रीड ऑस्ट्रेलियाची आहे. इंडियन ब्रीड काहीच नाही आहे आपल्याकडे. ह्या सगळ्या बाहेरच्या ब्रीड. म्हणजे हे पक्षी आपल्याला असे झाडावर बघायला नाही मिळणार? नाही, आपल्या इंडियामध्ये बघायला कुठे. ही एक आपली पर्वणीचं आपल्यासाठी की आपण जे पक्षी कधीच बघू शकत नाही ते आज आपल्याला इथे बघायला मिळतात. सरगमजी, यांचं मेंटेनन्स वगैरे काय असतं पण मग? हे सर्व ह्यांच्या खाण्याच्या मॉर्निंगला फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, फ्रेश फ्रूट अँड व्हेजिटेबल्स, स्प्राउट्स असतात. दुपारच्या वेळेस यांना सीड्स वगैरे द्यायला लागते. हे असं ह्यांचं डाईट प्लॅन असतो डेलीचा. आमच्याकडे ब्रीडिंग पण होतो. हे सर्व आपल्याला दिसत आहेत जेव्हा बॉक्स लागले आहेत सर्वांचे. केज साईज एक प्रॉपर दिलेला आहे, त्याला प्रॉपर ब्रीडिंग बॉक्स साईज दिलेला आहे. हा इथं रोझेलाचा मेल आहे, ह्याची फीमेल हे आहे. ब्रीडिंग सीझन जस्ट स्टार्ट झालेला आहे. ते आता नेस्टिंग करणार आहेत. आपल्याला अंडे बच्चे पण मिळतील इथं. ओके. जी, तर हे कुठून म्हणजे कसे आणले? आतापर्यंत नाही, आतापर्यंत आपल्या देशात हे आलेले आहेत. हॉबिस्ट ब्रीडर खूप सारे आहेत आपल्याकडे जे ब्रीड करत आहे आणि आपल्या इंडियामध्ये हे विकू घेऊ शकतात आपण. हा नाही, हा जस्ट आता 2 वर्ष झाले आहे. 26 डिसेंबरला 2021ला ओपनिंग झाली होती आपल्या सुवी बर्ड पार्कची. यामध्ये हे आपल्याला बर्ड आहे रेनबो लॉर्किटमध्ये. खूप सुंदर असं बर्ड आहे, रेनबो रंगाचं. हे आमच्या ऑनरच्या ते नात म्हणतात ना, त्यांचं नाव आहे सुवी. लहान मुलगी आहे, त्याच्या नावावर आम्ही ठेवलं. जी. हे आफ्रिकन लवबर्ड्स, त्यामध्ये हे रिंग व्हेरायटी आहे. त्यानंतर आम्ही बघू पीच फेस व्हेरायटी आहे. 2 वेगवेगळ्या व्हेरायटीचे हे बर्ड्स आहेत आपल्याकडे आफ्रिकन लवबर्ड्समध्ये.
हे सगळं तुम्हीच बघता मग? हां, हे सर्व मीच बघतो. माझ्याकडेच आहे हे सर्व बर्ड बाग. माणसं आहेत मग कामाला आता? हे 6 ते 8 माणसं आहेत आपल्याकडे. मॉर्निंग शिफ्टला आणि इव्हनिंग शिफ्टला, दोन्ही शिफ्टला असतात. तुम्ही कधी या पक्ष्यांच्या आत पिंजऱ्यात गेले? हां, मी डेली जात असतो. याच्यातले कुठले पक्षी असे आहेत का की जे चावतात? नाही, हे सर्व वाईल्ड आहेत. हे चावतात, परंतु डायरेक्टली अटॅक करत नाहीत. जेव्हापर्यंत त्यांना अनकम्फर्टेबल फील होईल तेव्हाच अटॅक करतात, नाहीतर अटॅक करत नाही कोणताही बर्ड. भीती वाटली इजा करतो तेव्हाच ते अटॅक करतात. हे सर्व पिजन्स ब्रीड्स आहेत. ह्यामध्ये हे डोमेस्टिक पिजन्स आहेत, हायब्रिड पिजन म्हणू शकतात. ज्यामध्ये हे जॅकोबिन पिजन आहे, हे ट्रेम्पेटर बुखारा म्हणून पिजन आहे, समोर पाउटर पिजन आहे. अजून समोर आपल्याकडे पिजन इकडे आतमध्ये जाणार ना? हां, आतमध्ये ओपन एव्ही आहे. त्यामध्ये सर्व आपल्याकडे ट्रेन बर्ड्स ठेवलेले आहेत. जावा स्पॅरो आहे, हे स्पॅरोची ब्रीड आहे. ह्यामध्ये 4 रंग आहेत आपल्याकडे, व्हाईट, ब्लॅक अँड सिल्वर अँड थॉर्न. 4 रंगाचे आपल्याकडे जावा आहेत. ह्यांचं पण आपल्याकडे खूप असं ब्रीड होतो. हे जेवढे पण आम्ही पक्षी आणलेले आहेत, आम्ही ब्रीडिंगला लावले, ते आमच्याकडे सर्व पक्ष्यांचे ब्रीडिंग आलेलं आहे. इथे कोणी रात्री पण थांबतं का reservation? नाही, रात्रीला नाईट गार्ड्स असतात. ते आम्हाला अपडेट देत असतात. अगर अचानक काही झालं ते अपडेट देतात. आता एक प्रश्न असा पडला की ते रात्रीचे नाईट गार्ड असतात ते या आवाजामुळे कधी झोपू शकतात का? नाही, ते तर झोपू नाही शकत. नाईटची ड्युटीच आहे ना त्यांची. म्हणजे त्यांची नाईटची ड्युटी आहे ते पूर्णपणे करणार, कारण ह्या सगळ्या पक्ष्यांच्या आवाजामुळे त्यांना नाही, झोप येणार नाही. आणि संध्याकाळपासून ते पक्षी पण शांत होऊन जातात. त्यांना शांत असतात. ते आपलं शोर सराबा करत नाही. आता जेवढा आवाज आहे तेवढा आवाज नाही. तर खूप छान वाटतं इथे आणि तुम्ही खूप छान मेंटेन केलं आहे सगळं. हो, हे आपल्याकडे फॅन्टेल पिजन, टेलमार्क पिजन आहे. ह्याच्या बॉडी अलग रंगाच्या दिसेल तुम्हाला आणि टेल वेगळ्या रंगाच्या. 2 कलर असतात त्याच्यामध्ये. टेल बॅक पिजन आहे. वेगळं आहे. ह्याच्या पंखाला एक वेगळं कलर असणार आणि त्याचे पंख जे असणार ते कर्ली असणार, सर्व फ्रिल असणार. सरगमजी, तुम्ही काय अभ्यास केला या विषयावर? तुमचं मी एक्झॉटिक बर्ड्समध्ये 7 वर्ष झाले एक्झॉटिक ब्रीडमध्ये. माझा पर्सनल ब्रीडिंग फार्म आहे गोंदियाला. मी हे एक्झॉटिक बर्ड्सची सर्वांची ब्रीडिंग करतो आणि सेल पण करतो ऑल ओव्हर इंडिया. ज्या पक्षी इथे आहेत हां, या पक्ष्यांना समजा काही रोग झाला किंवा काही समजा आजार पण आलं तर मग काय करतो आपण? ते आम्ही आता 6 ते 7 वर्ष सर्व एक्सपिरियन्स घेतला आहे. मेडिसिन ट्रीटमेंट आम्हाला डॉक्टर लागत नाही. आम्ही स्वतः पूर्ण हे मेडिसिन ट्रीटमेंट बघतो. इंजिनियर. हां, पोल्ट्रीमध्ये इंजेक्शन द्यायला लागते. ह्यांना अँटीबायोटिक्स वगैरे, मल्टीविटामिन्स वगैरे. तुम्ही डाईट प्लॅन प्रॉपर ठेवला तेवढा मेडिसिन लागत नाही असं. नाही, ते आम्ही वॅक्सिनेशन वगैरे सर्व कंप्लीट असतात आपल्याला. हे चिकन ब्रीड आहे. हे जायंट साईजचं चिकन ब्रीड आहे. खूप मोठी ब्रीड आहे. कोंबड्यामध्ये आपल्या मोठी ब्रीड, कोलंबियन ब्रह्मा म्हणतात त्याला. हे अग्रेसिव्ह असतात? नाही, हे नॉर्मल आपले कोंबडी असते तेव्हा फक्त त्यांचे एक त्याच्या पायामध्ये बघा खूप सारे बुटापर्यंत त्याच्या पायामध्ये पंख दिसतील. आणि साईज बघाल त्यांच्या खूप मोठा असेल असा साईज. हां, ब्रीडिंग होतो आपल्याकडे. हे इकडे बनलेलं आहे. इथं हे अंडी टाकतात, अंडी उभवतात आणि पिल्लं पण होतात आपल्याकडे. नाही, आता नाही. आम्ही सर्व चिक्स घेतले होते, सेमी एडल्ट. आता मोठे झाले आहे, हे मॅच्युअर झाले आहेत. काही इथं ते सिल्कीकडे एग्स आले आहेत आता सध्या आपल्याकडे. टर्कीची ब्रीडिंग झाली होती आपल्याकडे. स्टेट पॉलिश कॅप आहे, हे पोलंड पॉलिश कॅप म्हणतात त्याला. ह्याच्या वरती जे आहे कॅपवर एक कॅपसारखं पूर्ण टोपीसारखं मलिंगासारखं केस असतात त्याला. हां, खूप असं छान ब्रीड आहे हे पॉलिश कॅपचे. खाण्याचं वगैरे काय? हे पोल्ट्री फीड, स्टार्टर, गेहूं, बाजरा हे सर्व खातात. धान्य, गेहूं, बाजरा हे सर्व खातात. नेक्स्ट ब्लॉकमध्ये आपल्याकडे अमेरिकन सिल्की आहे. अमेरिकन सिल्की हे सिल्क जस्ट लाईक आपण नॉर्मल कोंबडी बघितली तर त्याला फेदर्स असतात. ह्याच्यात तुम्ही सिल्क जस्ट लाईक टोटली सिल्क असतात. दुसरी जे हे आहे ह्याच्यामध्ये ह्याला 5 टोज असतात. 5 हे आपले पाय आणि नखं ते असतात. नॉर्मल कोंबडीला 4 असतात. स्किन ह्याचं ब्लू असते. स्किन जे नॉर्मल कोंबडीच्या पांढरं असते ह्याचं ब्लू स्किन असते. हे आहे सिल्वर पिझेंट. हे पिझेंट ब्रीड आहे, चायनीज ब्रीड आहे आपल्याकडे. ह्याच्यामध्ये मेल जे असतात खूप रंगामध्ये खूपसूरत असतात. हे बघा सिल्वर पिझेंटचे मेल, हे फिमेल पेअरमध्ये आहे आपल्याकडे. नेक्स्ट ब्लॉकमध्ये आपल्याकडे गोल्डन पिझन पण आहे. हां, रेनबो पिझंट पण म्हणतात त्याला. गोल्डन पिझंट आपल्या वरती जाऊन बसलाय. हां, मेल आहे.
फीमेल तिकडे बसली असेल. मला सांगा, हे पक्षी आता तुम्हाला ओळखतात का? हां, हे तर सर्व ओळखतात. मी चॅनलेलं मी आहे जर आतमध्ये गेलो तर कदाचित आम्हाला रिस्पॉन्स देणार नाही, पण ना, आम्हाला ओळखतात. पक्ष्यांना सुद्धा माणसाची ओळख असते. ओळख असते. हे टर्की आहे. टर्की मेलचे अप्रॉक्स 7 to 8 kg, फिमेल 3.5 kg. हे टर्की. समजा असं कोणी हे जे बघायला येतात लोक, नाही नाही, ते काही नाही करत, काही नाही, इंजुरी काही नाही करत. मॉस्को डक आहे ते लहानवाली आपल्याकडे. ही मोठीवाली गीज डक आहे. हे एका पायावर जी उभी आहे, एक पाय आहे त्याच्या, दोन्ही पाय आहे. खोटाच असा आहे का? तो खरा आहे? नाही नाही, घराच्या वरती बसलेला खरं आहे. सर्व खरे आहेत आपल्याला. खोटं काहीच नाही आहे आपल्याकडे. तो झोपलेला आहे का? तो हा हलत बसलेला आहे तो वरती. खोटं काहीच नाही, सर्व लाईव्ह आहेत आपल्याकडे. त्याची पोझिशन इतकी छान घेतली आहे, हां. मला क्षणभर असं वाटलं की तो काय तुम्ही पुतळा ठेवलाय का? नाही नाही नाही. खूप छान बसलाय तिथे. हां, पिजन आहे आपल्याकडे, ज्याला मसककली मटककली म्हणतात ना, ते मूवीमध्ये, हा पिक्चरमध्ये, हां ते आहे ते पिजन. हां, पांढरी पण आहे. एक ती तिकडे बसली आहे, एक अंडीला उगवण्यासाठी बसली आहे तिकडं, पॅन्टेल पिजन. नेक्स्ट हे पिग आहे, गिनी पिग म्हणतात, डोमेस्टिक पिग आहे हे. असं गिनी पिग आहेत. हां, त्याच्याकडे जे आपल्या मेडिसिन्स वगैरे बनतात, त्याच्या प्रयोगासाठी हे गिनी पिग वापरतात. नेक्स्ट आहे आमच्या ओपन एव्हियरी आहे. ओपन एव्हियरीमध्ये सर्व बर्ड्स आपल्याकडे ट्रेन ठेवलेले आहेत. खूप असा मोठा एव्हियरी बनलेला आहे. यामध्ये सर्व पक्ष्यांना असं खेळण्यासाठी, मनोरंजन, पाऊस, थंड, सर्व नॅचरली राहतात बर्ड्स इथं. ह्यासाठी आपल्याला अतिरिक्त चार्जेस द्यावे लागतात. 100 रुपीज पर पर्सन फॉर 15 मिनिट. त्यामध्ये तुम्हाला सीट्स दिली जाते. तुम्ही पक्ष्यांसोबत त्या आपला एक आनंद घेऊ शकता. अरे वा, चलायचं आपण? चला. चला. हे आपल्याकडे खूप अशी मोठी एव्हियरी आहे. ह्यामध्ये सर्व बर्ड्स आपले ट्रेन ठेवले आहेत. हे आपल्या सेलिब्रिटी ग्रेसी नाव आहे याच्या. ब्ल्यू गोल्ड मकाऊ स्पेसीज आहे. हे आतामध्ये येऊन बसते, खेळते आपल्याकडे. आपण बर्ड सोबत एक वेगळा टाइम स्पेंड करू शकता इथं. काय नाव आहे याचं? याचं नाव ग्रेसी ठेवलेलं आहे आम्ही. ग्रेसी? हां, ब्रीड नेम ब्ल्यू गोल्ड मकाऊ. आणि हा काय खातो? हे फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, मॉर्निंगला स्प्राउट्स, ड्राय फ्रूट्स, हे सर्व. आणि हा चावत नाही? नाही, सर्व ट्रेन आहेत आपल्याकडे. अच्छा, अरे वा. मला असं वाटतं की याच्याशी थोडंसं बोलावं. तुझं नाव काय आहे? अजून ते बघा, तो काहीतरी सांगतोय. आता हे लहान आहे आपल्याकडे. अच्छा. 16 महिन्याची झालेली आहे फिमेल. हे फिमेल आहे आपल्याकडे. अजून एक आहे आपल्याकडे, एक शार्ली म्हणून आहे. चार्ली? हां, मी त्याला बोलायचं आहे. चल बेटा, आता तू जा. तुझं घर कुठं आहे? तुझं घर कुठं आहे? बोल, काहीतरी बोल. ती बोलायचा प्रयत्न करताय बहुतेक आपल्याशी. तुझं घर कुठं आहे? हिला आता कसं काय हे करायचं? चलो कम. अच्छा, ही ट्रेन नाही, म्हणजे Train आहे. तुमचं बोललेलं कळतंय तिला. अजून कुठली आहे? चार्ली आहे आपल्याकडे. चार्ली ब्लू गोल्ड मका. चार्ली, चार्ली. तो एक तो एक वरती बघा तिथे, चार्ली. हातावर येईल. हा. चार्ली, चार्ली, कम हियर. कम, कम. चार्ली, कम हियर. चार्ली, चार्ली. चार्ली, आज मूड नाही बहुतेक त्याचं. नाही नाही नाही. चार्ली, चार्ली, कम, कम हियर. फ्लाइट बघते ना, फ्लाइट. हा, हा. चार्ली, कम. अरे बेटा, क्या बात आहे, क्या बात आहे. वा, आपलं चार्ली. क्या बात आहे. खरंच खूप छान. त्यांनी त्याला आवाज दिला आणि तो खरंच बरोबर आला इथे. हा माझ्या हातावरही बसेल का? हां, बसेल ना. चार्ली. अरे, नो चार्ली, जाऊ नको रे. नो. आज काही बहुतेक मूड नाही आहे बहुतेक त्याचा. ठीक आहे ना तुझ्याकडे. हा, हे सीट घ्या. चार्ली, ये रे बाळा. चलो जाओ. नाही, आज बहुतेक मूड नाही आहे त्याचा, चार्लीचा. चार्ली, नो नो नो. हे सरगमचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. मागच्या 8 वर्षापासून हा इथे काम करतोय
आणि हे पक्षी सगळे त्याचे मित्र झाल्यासारखे वाटतात आहे मला इथे, की त्यांची सगळी तो देखभालही हे करतो मकाव आहे त्यांना. आपल्याकडे. हे ऑरेंज रंगाचे बघा तुम्ही, सन कनूर्स म्हणून आहे. हा. ते आफ्रिकन ग्रे पॅरट आहे, तो ग्रे कलरचा दिसत आहे ना, ते आफ्रिकन ग्रे पॅरट आहे समोर. हा, सर्व पक्षी येतात क्या आपल्याकडे. बात आहे, वा. आता आपण रामधाम इथे आहे आणि नागपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर रामटेक या एरियामध्ये हे वसलेलं आहे रामधाम. 30 एकरचा परिसर आहे. आज आपण इथे काय काय बघितलं, आपण इथे रामधाममध्ये अनेक मंदिरं बघितली, अनेक मूर्त्या बघितल्या, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव असलेला ओम बघितला, आपण ते दगड बघितले जे पाण्यात तरंगतात, आपण इथे बर्ड पार्क बघितला, आपण इथे वॉटर पार्क बघितला, लहान मुलांचे अनेक खेळणे बघितले आणि आत्ता आपण जे पाहिलं तो आहे ॲग्रो पार्क. या ॲग्रो पार्कमध्ये सगळं नैसर्गिक पद्धतीने पिकवलेलं धान, सगळे नैसर्गिक पद्धतीने सगळे फवारणी, इथे सगळं जे काही आहे ते सगळं सेंद्रिय पद्धतीने होतं आणि खरंच एक खूप चांगला आगळा वेगळा उपक्रम आपल्या विदर्भामध्ये आहे, याचा आपल्याला सगळ्याला अभिमान वाटला पाहिजे. तर शंखनाद आवाज सत्याचा आजच्या भागामध्ये आपण सफर विदर्भाची मध्ये हा सगळा जो परिसर बघितला, हा बघून खरंच आजचा एपिसोड तुम्हाला सगळ्यांना खूपच आवडेल. याच्यावरून मला 2च ओळी अशा आठवल्या की जिंदगी वही है जिसमें उठना गिरना और घूमना फिरना लगा रहता है. तर जर तुम्ही फिरायला जात असाल आणि तुम्हाला विचार करायचा आहे की आपण कुठे फिरायला जावं, तर नक्की एकदा या रामधामचा विचार करा. मी परत एकदा सांगतो, नागपूरपासून रामटेक रोडवर 40 किलोमीटर अंतरावर हे रामधाम आहे. चंद्रपालजी चौकसे यांच्या कल्पनेतून साकार झालेलं हे रामधाम आणि त्यांच्या आईच्या शिकवणीतून, त्यांच्या आईच्या संस्कारातून त्यांनी अनेक प्रयोग इथे केलेले आहेत आणि जे यशस्वीपणे इतक्या वर्षापासून ते राबवतात आहे. शंखनाद आवाज सत्याचामध्ये मी मयुरेश गोखले आपली रजा घेतो. तुम्ही बघत आहात सफर विदर्भाची. धन्यवाद.
गहनों से ऐसे सजे सजाए। इस गणेश उत्सव और महालक्ष्मी पूजन पाइए 35% ऑफ ऑन मेकिंग चार्जेस ऑफ 22 कैरेट 916 हॉलमार्क ज्वेलरी। रेणुका ज्वेलर्स, अमन इंपीरियल, अनंतनगर बस स्टॉप, नागपुर। रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स।